संविधान निर्माते आणि दलित पीडितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शहरातील विविध भागांमध्ये तसेच प्रमुख चौकांमध्ये अभिवादन, मिरवणुका आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी साताऱ्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील साताऱ्यात बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। ये जाने वो जाने वो मत ले अतिशय आगळ्या वेगळ्या याच्यामध्ये हा दिवस साजरा होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आज जयंतीचा दिवस आणि देशातील प्रत्येक नागरिकाला या दिवसाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मला या देशवासियांना तयार दिलं आणि आपल्याला त्यांनी दिलं याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। आज आपण सगळे कोण कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा किंवा कोण कुठल्या रीतिरिवाज पाळतो हे विषय एकीकडं आणि भारतीय म्हणून या भारत देशाचे नागरिक किंवा नागरिकांचे अधिकार हे सगळं आपण या संविधानामुळे एका रेषेमध्ये आपण सगळेजण असतो आणि ही किमया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिली। या देशाची अखंडता राखण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं। वस्तुस्थिती आहे नाही त्या देशाचे कधीच तुकडे आपल्या भारताचे पण झाले असेल हे सुद्धा आपण सगळ्यांनी भारतीय नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि करत असताना ठीक आहे हे सगळं काम जे केलंय हे संविधान जे लिहिलंय ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहजासहजी सगळ्यांनी करून दिलं असं पण नाही। अनेक गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करायला लागला, विरोध पत्करावा लागला। अनेक त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या पण अनेकांच्या इच्छा होत्या की हे काम संविधान लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊ नये। त्याच्यातनं पण आज या भारत देशाला हे संविधान त्यांनी तयार करून जे आज आपल्या सगळ्यांना त्या देशाचं भारतीय म्हणून जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार दिले, आपल्याला जे एक सगळ्यांना हे कुठेही कुणीही वरच्या ह्याच्यातला कुणी खालच्या ह्याच्यातला असं काही नाही, सगळे देशामध्ये या भारताचे नागरिक म्हणून एक आहे, एका ह्याच्यात आहे। हे या संविधानामुळे शक्य झालं। मी माझ्या वतीनं आपल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आपल्या जिल्हावासियांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहावा, या देशावर कायम राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना। बाबा आपलं जे आमण्याकडून आहे बाबासाहेबांचा त्याचा प्रश्न आणि क्वेश्चन आहे गोल्डमॅन थोडी सवाल काय बाबा प्रबलंबित निघत नाही। दोन विषय आहेत मध्ये कलेक्टरांना मी स्वतः ह्याच्यात आमने सरांच्याकडे चिरंजीव आहेत त्यांच्याशी बोलायला सांगितलं होतं किंवा त्यांचं म्हणणं आहे की मला मार्केट रेटला माझ्या त्या जागेची घराची किंमत मिळाली म्हणजे त्यांचा मागणी जी आहे ती त्यांच्या यानं योग्य आहे आणि सरकारनं ती दिली पण पाहिजे। त्या मार्केट रेटनं त्यांनी म्हणले मी वास्तू सगळी द्यायला हे आहे, मी काही त्याला कुठेही वाद करत नाही किंवा नाही। फक्त त्याचबरोबर एक शासनाच्या विरोधात हायकोर्टला एक केस चालू आहे, म्हणजे त्यांची चालू आहे, तर त्यातनं लिगल हे कसं काढायचं आणि लिगल म्हणजे ते केस मागं घेऊन वगैरे जे काही करताय पण जे असं जे आमने बंगला जो आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साताऱ्यामध्ये वास्तव्य होतं ते आपण लवकरात लवकर त्याचा निर्णय सरकार घेते। आम्ही त्याच्या मागे आहे। दुसरं आपल्या प्रतापच्या हायस्कूलला 1 कोटी रुपये मिळाले, त्याचा एक अजून 50 कोटीचा आपण प्रस्ताव पण दिलाय, त्याला पण आपल्या सामाजिक न्याय विभागाकडनं लवकरात लवकर त्या शाळेची पण होईल कारण तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतापच्या हायस्कूलमध्ये पण शिकायला होती, त्यामुळे ते सुद्धा आपल्या सातारकरांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे ते पण वाचतो आपण दुरुस्त वगैरे त्याला एक मुंबईत जनरेशन त्याची माहिती मी नाही घेतलेली।
आणि मी नक्की त्याची माहिती देईन कशात अडकले काय आणि आपण ते सोडवू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.